नमस्कार, मी दयानंद अल्लोळे BNX न्यूज 9मध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिलांचं सक्षमीकरणासाठी, महिलांना प्रबोधन करण्यासाठी सरकारने नवीन पावलं उचलत असताना एक सामाजिक सेवा संस्थासुद्धा महिलांच्या आरोग्यासाठी अगदी नित्यनियमाने झटत असताना आपल्याला दिसत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूरमधील देवी दर्शन गारमेंटमध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनतर्फे सुबोध गायकवाड सरांच्या नेतृत्वाखाली एक इथं आरोग्य शिबिर आज भरवण्यात आलेले आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की महिलांचं आरोग्य हा त्यांचं परमकर्तव्य आणि परमधर्म आहे. कारण महिला जर सशक्त असतील तर एक कुटुंब सशक्त असतो, आणि एक कुटुंब जर सशक्त असेल तर एक समाज सशक्त असू शकतो. तर यासाठी अधिक जाणकारी आपण सराकडनं जाणून घेऊत. सर्वप्रथम महिलांसाठी आपण राबविणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल आमच्या चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, आणि अधिक माहिती आपण आमच्या चॅनलद्वारे आमच्या प्रेक्षकांना द्याल अशी आशा व्यक्त करतो. नमस्कार, मी सुगतरत्न गायकवाड, ब्रँच मॅनेजर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा. आपल्या सोलापूरमध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा ही जी संस्था आहे ती 1977 पासून कार्यरत आहे. आणि ही संस्था स्थापन करण्यामध्ये देखील सोलापूरमध्ये जे काही सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर्स म्हणून काम करणारे डॉक्टर उमाकांत वरेकर, डॉक्टर भालचंद्र किनीकर सर, त्याचप्रमाणे संगमेश्वर कॉलेजचे भोगीशेन सर, मार्डीकर सर, अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांनी या आपल्या संस्थेची स्थापना केली होती. आणि त्याच्यानंतर डॉक्टर श्रीकांतजी येळेगावकर हे सोलापूरमधले अतिशय निष्णात असे व्याख्याते आहेत, इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण राबवतो आहे. त्याच्या आज या वर्षापासून म्हणजे या ऑगस्टपासूनच लेव्ही स्ट्रॉस म्हणून जे जीन्स बनवणारी कंपनी आहे त्यांच्याकडून IPPF म्हणजे इंटरनॅशनल प्लॅन पॅरेंटहूड फेडरेशन नावाची संस्था आहे जी ग्लोबल लेवलला काम करते. 140 देशांना ती अशा कामासाठी फंडिंग देते. तर अशा संस्थेकडून हा प्रोजेक्ट आपल्याला मिळालेला आहे. आणि या प्रोजेक्टचा उद्देश हाच आहे की जे गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या माता भगिनी आहेत, महिला आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे एक माता जर चांगली असेल, त्यांचं आरोग्य चांगलं असेल तर आपला देश चांगला राहणार आहे किंवा चांगलं आरोग्य राहणार आहे. हा धागा धरून आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. सोलापूर शहरातील म्हणजे आपल्या अक्कलकोट जे काही MIDC आहे त्या ठिकाणी इंडस्ट्री एरिया, त्या ठिकाणचे जे गारमेंट फॅक्टरीज आहेत तर ते 16 गारमेंट फॅक्टरीज आपण सिलेक्ट केलेले आहेत. त्या गारमेंट फॅक्टरीजमध्ये आपण सध्याला काम सुरू केलं. आणि पहिलं पुष्प हे आज आपल्या देवी इंडस्ट्री गारमेंटमध्ये आपण सुरू केलेलं आहे. तर याच्यातून महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजनाची साधनं महिलांपर्यंत पोहोचवणं, त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व समजून सांगणं, स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी या संदर्भात जागृती तयार करणं. बऱ्याच वेळांना आपल्या कायद्यामध्ये महिलांना बरेच अधिकार दिले असतात पण अधिकारांची माहिती नसते. त्याच्यामध्ये सुरक्षित गर्भपात किंवा स्त्रीभ्रूण हत्या करू नये म्हणून देखील कायदे आहेत, त्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि आज आपण बघतोय की सगळ्यात मोठा जर समस्या कुठली असेल तर कॅन्सर. तर आज भारतामध्ये कॅन्सरचं एवढं मोठं प्रमाण वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये स्तनाचं कॅन्सर आणि गर्भाशयाचं कॅन्सरचं प्रमाण खूप आहे. हे कमी करण्यासाठी हा प्रोजेक्ट काम करणार आहे. तर महिलांना HPV लसीकरण आहे, त्याचबरोबर त्यांना सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासण्या फ्री आपण या ठिकाणी करून देणार आहोत. आणि त्याचबरोबर महिलांमध्ये जे होणारे जेंडर बेस व्हायलन्स ज्याला म्हणतो, म्हणजे महिला आहे म्हणून त्यांना दुर्लक्ष करणं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं. आज मला देविका गारमेंटमध्ये आल्यावर खरंच अभिमान वाटतं की तिथले मॅनेजर व्यवस्थापक आहेत ते सगळे महिला आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एवढं करतात. तर हे महिलांच्या प्रती जे होतात जेंडर बेस व्हायलन्स ते होऊ नये म्हणून महिलांना जागृत करण्याचं काम देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. हा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत 4 महिन्यासाठी एक प्रयोग म्हणून दिलेला आहे. त्याच्यानंतर हा सक्सेस आपण केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वर्षाचा प्रोजेक्ट आपण पुढे एक्सटेंड करू शकणार आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो भारतामध्ये फक्त नोएडा, सोलापूर आणि मदुराई अशा 3 ब्रँचेसला हा प्रोजेक्ट मिळालेला आहे. म्हणजे प्रायोगिक तत्वावर आपली आजची सुरुवात झालेली आहे आणि सर्वप्रथम सुरुवात ही देवी गारमेंटमधून झालेली आहे. सर, पण आता आपण बोलताना म्हणलात की सोलापूरमध्ये सुरू झालेली ही आपली जी संस्था आहे याची दखल आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलवर जाते, तर नेमकं कोणत्या कार्यामुळे आपली पोस्ट तिथपर्यंत वाढलेली? फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. आणि ही संस्था इंटरनॅशनल प्लॅन पॅरेंटहूड फेडरेशन जी आहे, जी की आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तिचे आजीवन सभासद आहे. आणि आजीवन सभासद असल्यामुळं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संस्थेचं काम जात आहे.
आणि या प्रोजेक्टचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आपल्या सोलापूरमध्ये पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत IPPFचे लेव्ही ट्रस्टचे जे कार्यकारिणी सदस्य आहेत किंवा तिथले जे फंडर्स आहेत, डोनर्स आहेत, ते आपल्या सोलापूरमध्ये हे काम पाहण्यासाठी येणार आहेत. म्हणजे बाहेरच्या देशातला माणूस सोलापूरसारख्या एका छोट्याशा ठिकाणी हे काम पाहण्यासाठी होतं, ही देखील खूप मोठी बाब आहे. नाही, आपल्या काराचीच पोच म्हणावं लागेल ती. हो सर, नक्कीच नक्कीच. आणि आपले सोलापूरमधले जे गारमेंट फॅक्टरी वर्कर्स आहेत, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहेत आणि त्याचे ओनर्स आहेत, त्यांचे मॅनेजमेंट आहेत, त्यांनी परमिशन दिल्याशिवाय हा कार्यक्रम आपण सक्सेस करू शकलो नसतो. आणि ह्याचं खरं श्रेय जातं आपल्या सगळ्या या सगळ्या फॅक्टरीच्या मालकांना, त्या ठिकाणच्या व्यवस्थापकांना. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकणार नाही. सर, यासोबत महिलांना काउन्सिलिंग करण्याचा सुद्धा काय आपल्याला मानस आहे का, किंवा तो सुद्धा आपण करतो? हो, या प्रकल्पामध्ये आपण स्वतंत्र महिला काउन्सिलर ठेवलेले आहेत. कारण कसंच आहे, या विषयावर महिला बोलण्यासाठी दचकतात, मोकळेपणाने कधी कोणाशी बोलत नाहीत. जर एक योग्य काउन्सिलर त्यांना भेटला तर ते अगदी आपल्या मनातला व्यथा, आपल्या शारीरिक व्याधी त्यांच्यासमोर ते शेअर करू शकतात. नक्कीच. या प्रकल्पामध्ये एक स्वतंत्र समुपदेशक ठेवलेला आहे, काउन्सिलर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये महिलाच काउन्सिलर असणार आहेत. त्यांच्या थ्रू महिलांच्या समस्या आपण जाणून घेणार आहे. त्याच्यानंतर एक लॅब टेक्निशियन या प्रकल्पात असणार आहे. म्हणजे महिलांच्या ज्या काही ब्लडच्या संदर्भातल्या समस्या, आज म्हणतो आपण महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असतं. आणि हिमोग्लोबिन अशी एक आपल्या शरीरातली ही आहे घटक आहे की आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवते, पण महिलांमध्ये खूप कमी आहे. तर ते हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं होण्यासाठी देखील आपण लॅब टेक्निशियन ठेवलेलं आहे. ते प्रमाण बघितलं जाईल. त्यांच्यामध्ये इतर काही आणखीन ब्लडच्या काही समस्या आहेत ते बघितल्या जातील. त्याच्यानंतर एक सिस्टर असणार आहे की जे की त्यांच्यासाठी औषधोपचाराचा पुरवठा करणार आहेत. आणि सगळ्या म्हणजे शुगरपासून BP पासून हे सगळ्या तपासण्या आपण या प्रकल्पातून करणार आहोत. सर, विशेष करून आता आपण जे संकल्पना राबवतो आहोत त्यामागे आपण महिलांना काय उद्देश मार्गदर्शन करेल? महिलांनी आपल्या आरोग्यासाठी म्हणजे ओपन असलं पाहिजे. आपलं आरोग्य हे आपली संपत्ती आहे, ते जपलं पाहिजे. एक महिला जर घरामध्ये आजारी पडली तर पूर्ण कुटुंब म्हणजे कोलॅप्स होतं, विस्कळीत होतं. हे होऊ नये म्हणून महिलांनी जर स्ट्रॉंग राहिलं तर कुटुंबाला ते सगळ्याच व्यवस्थित सांभाळू शकतील. आणि आपलं आरोग्य आपली संपत्ती म्हणून आपण जपलं पाहिजे त्याला. स्त्रीला आपल्या देशात भारत माता म्हणून बोलवले जाते. त्या भारत मातेचं संरक्षण करण्याचं महान होणे पुण्य कार्य आपण करत आहात. तर अशीच प्रसिद्धी आपल्याला लाभू दे आणि उत्तरोत्तर आपली प्रगती होऊ दे, ही सदिच्छा देतो सर. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.